पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यात पडल्याने 8 वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्दैवी मृत्यू। दिंडोरी तालुक्यातील वणीगावच्या बोरीपाडा शिवारातील पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यात इयत्ता 3रीत शिकणारा शाळकरी विद्यार्थी रोहन मनोहर पिठे राहणार विश्रामबाग पाडा वणी वय 8 वर्ष हा बालक शाळा सुटल्यानंतर 12 ते 1 वाजेच्या सुमारास बोरीच्या पाडा शिवारातील पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला असता तो बेपत्ता झाल्याचे कळाल्यानंतर स्थानिक व पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत 3 तास त्याचा शोध घेतला। तब्बल 3 तासानंतर सदर विद्यार्थी आढळून आल्यानंतर त्याला तात्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गायधनी यांनी तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तर या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत रोहनच्या पश्चात आई वडील 2 बहिणी असा परिवार आहे। मृत रोहनला एक्सप्रेस न्यूज मराठीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। सुरेश सुराशे, एक्सप्रेस न्यूज मराठी, नाशिक।